पुण्यातील या मराठी उद्योजकाने 2 रुपयांचा चहा विकण्यापासून सुरुवात केली होती. आज करता 100 कोटींची उलाढाल. नमस्कार मित्रांनो, मी ओमी कदम. तुम्ही बघताय 21 दिवस 21 मराठी युवा उद्योजक. दिवस 9वा. हे आहेत खडकवासला पुणे येथील मराठी युवा उद्योजक सागर पायगुडे. वडील ड्रायव्हर असल्याने सुरुवातीपासूनच घरची परिस्थिती हालाकीची होती. लहानपणी शिकत असताना सागर व त्यांचे भावंडे चहा विकायचे. 12वीचे शिक्षण घेतल्यानंतर सागर यांनी डिप्लोमा फार्मसी पूर्ण केली व उच्च शिक्षण घेण्यासाठी बँकेतून कर्ज घेऊन ते न्यूझीलंडला गेले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते भारतात परत आले आणि त्यांनी ठरवलं की स्वतःचं मेडिकल शॉप सुरू करायचं. त्यावेळेस त्यांनी मार्केट रिसर्च केला आणि मेडिकल या व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती मिळवली व साल 2016 मध्ये युनिटी मेडिकेअर या नावाने मेडिकल स्टोअर सुरू केलं. वेळोवेळी स्टोअर मध्ये केलेल्या चेंजेसमुळे त्यांचा व्यवसाय आता चांगला चालायला लागला. आता आपल्याला थांबलं नाही पाहिजे याच उद्देशाने त्यांनी जवळच्या लोकांना आणि मित्रांना युनिटी मेडिकेअर या नावाने मेडिकल स्टोअर सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केलं. असं करत करत आज सागर यांची 12 मेडिकल असून 200 पेक्षा जास्त फ्रँचायझी आहेत आणि आज त्यांचा टर्नओव्हर हा 100 कोटींपेक्षा